तर मंडळी, क्वीन्सबाथ बघून झाल्यावरती आपण निघतो ते उग्र नरसिंह याच्या दर्शनासाठी. उग्र नरसिंह म्हणजे लक्ष्मी नरसिंह असेही त्याला म्हटले जाते. ही युनेस्को जागतिक वारसा स्थळापैकी एक वास्तू असून 6.7 मीटर उंच अशा एकाच खडकातून ही वास्तू कोरलेली आहे. नरसिंहाची सर्वात मोठी मूर्ती म्हणून येथे ओळखली जाते. 1528 श्री राजा कृष्णदेवरायांच्या काळात बांधलेली ही मूर्ती शेषनागाच्या वेटोळ्यावरती योगमुद्रेत बसलेली दिसते. मूर्तीचे डोळे हे मोठे आणि चेहऱ्यावर उग्र भाव आहेत, त्यामुळे त्याला उग्र नरसिंह असे म्हटले जात असावे. या मूळ मूर्तीत नरसिंहाच्या मांडीवर देवी लक्ष्मी विराजमान होती, परंतु 1565च्या आक्रमणात ती मूर्ती नष्ट झाल्याचे दिसून येते. उग्र नरसिंहाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण वळतो ते बडवलिंगाच्या दिशेने. एकाच पाषाणापासून कोरलेले हे सगळ्यात मोठे हंपीतील शिवलिंग आहे. साधारणतः या शिवलिंगाची उंची 3 मीटर असल्याचे सांगितले जाते. ह्या शिवलिंगाच्या तळाशी कायम आपल्याला पाणी साचलेले दिसते आणि यावरती शिवाचे 3ही नेत्र कोरलेले आपल्याला दिसून येतात. ह्या शिवलिंगाला बडवलिंगही म्हटले जाते. बडव म्हणजेच गरीब. स्थानिक आख्यायिकेनुसार एका गरीब स्त्रीने हे शिवलिंग बनवले होते, म्हणून याला बडवलिंग असे म्हणतात. इथे भेट देण्यासाठी सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत कधीही आपण जाऊ शकतो आणि हे निःशुल्क ठिकाण आहे. मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि हो, जर तुम्ही या ठिकाणी पूर्वी जाऊन आले असाल तर तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं हेही मला नक्की सांगा.